यू. सगळ्यांची घाम की येस मॅम. सगळ्यांची घाम येस सर. नक्कीच सगळ्यांची कामाची अंघोळ झाली असेल. खूप सुंदर. माझीही झाली. पाहू शकताय तुम्ही टी शर्टचा कलर चेंज झालाय, ओला झालाय. महत्वाचं तर ही घामाची अंघोळ फ्री मध्ये झाली आहे. बरोबर ना? आणि तुमच्यासाठी नाही, मी स्वतःसाठी केली, कारण मला स्वतःला हेल्दी आणि हॅपी राहायचं. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्ती स्वार्थासाठी करते. निस्वार्थ भावना फक्त वेलनेस कोचच्या मनामध्ये असते. कारण त्याला इतरांना आरोग्य देऊन निरोगी आणि आनंदी करायचं असतं. तर नक्कीच माझी ओळख करून देईन. मयुरी बजरंगावले, मोशी पुणे येथून आहे. वाढत्या वजनामुळं या कॉलवरती मी आले. कॉलवरती आले तेव्हा ऍव्हरेज मी 96 केजीची होते. 96 केजीची मी 30 किलो वजन कमी केलं 3 महिन्यामध्ये. अमेझिंग असा फॅट लॉस केला आणि खूप सुंदर पद्धतीने 3 ते 3.5 वर्ष झालं त्याला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते. वजन कमी करणं लई सोपं आहे. खरंच सांगते, वजन कमी करणं हा मळ आहे आणि वजन टिकून ठेवणं ही तारेवरची कसरत आहे आणि ती कसरत रोज सगळ्यांना सातत्याने करावी लागेल. वजन कमी झाल्यानंतर तुम्ही असा विचार केला की आता बस झालं, आता झालंय ना, आता कशाला वर्कआउट करायचा, आता कशाला डाएट करायचा, आणि सगळ्यात महत्वाचं तर आता हे कशाला घ्यायचंय, झालंय ना, माझं वजन कमी झालंय, सगळं झालंय, आता हा कशा घ्यायचा, याच्यात काय आहे, आता झालंय माझं सगळं. हे नाही, असं नसतं. वजन कमी झाल्यानंतर वाढण्यासाठी ही कारणीभूत आपण स्वतःच असतो आणि वजन कमी करण्यासाठी कारणीभूत ही आपण स्वतःच असतो. तर सातत्याने ज्या गोष्टी करतो ना आपण, त्या खूप ग्रेट असतात. कारण जेव्हा आपण हे सोडतो तर ऑब्व्हियस आहे, आपण सगळं आपलं लाईफस्टाईल परत चुकीच्या पद्धतीने नेतो आणि त्याने काय होतं माहितीये का, मग वजन वाढतं, मग आपण यालाच नावे ठेवतो परत. हे जगातील अमृत आहे पृथ्वीवरचं, असं आम्हाला वाटतं. कोणाला वाटतं माहिती नाही. पण जर हे चांगलंय आणि हे चांगलं खाल्ल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस आलेत आणि हे सोडल्यानंतर ते पूर्ववत होणार आहे, तर याला कारणीभूत तुम्ही स्वतः असणार आहे. माझा 30 किलोचा रिझल्ट खूप सुंदर आला. मला पीसीओडीचा त्रास होता. लिटरली मला 7-7, 8-8 महिने पिरियड्स येतच नव्हते. पीसीओडीचा प्रॉब्लेम 100% माझा सॉल्व्ह झाला आणि सगळ्यात महत्वाचं तर मी हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह होते. खतरनाक असतो तो. ज्याला माहिती आहे त्याला सगळं माहिती असेल. तर त्या आजारापासून मी मुक्त झाली आणि आज खूप सुंदर आणि हॅपी आयुष्य जगतीये. सातत्य खूप महत्वाचं आहे. खूप निगेटिव्हिटी आल्या, खूप लोकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, खूप लोकांनी सांगितलं बस कर, आता बारीक झाली, आता काहीतरी दुसरं होण्यापेक्षा बाद झालं, याने असं होईल, याने तसं होईल, ते चांगले का त्या पावडरी खाताय. अजूनही नातेवाईक आमच्याकडे एकही जॉईन नाहीयेत किंवा एकही आमच्याकडून आरोग्य घेत नाहीयेत. कारण त्यांचा माइंडसेट असा आहे की हे आम्हाला खाऊन वजन कमी करायचे नाहीयेत आणि हे खाऊन जर वजन कमी होत आहेत तर मग आम्ही आमच्या पद्धतीने करतो. घरचं खाऊन जर वाढलंय तर घरचं खाऊन कमी होऊ शकतं का, हे स्वतः प्रश्न विचारायचा आहे. आणि निगेटिव्हिटी आली ना तरी सातत्य सोडायचं नाही. आम्हाला थांबवणारे, आम्हाला नावं ठेवणारे किंवा मला स्पेसिफिक खूप सारे चॅलेंज आले, पण ते फेस करत मी तुमच्यासोबत अजूनही टिकून आहे आणि इथून पुढे कोणी आलं तरी त्याला उत्तर द्यायचं तेवढी सक्षम मी आहे. तर त्यामुळं स्वतःसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी मला चांगलं राहायचंय, मला फिट राहायचंय आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहायचे. येस सर, थँक्यू सो मच मला बोलण्याची संधी दिली. वा. थँक्यू.